पीएम विश्वकर्मा बॅचसाठी तुम्ही आलाय आणि तुम्ही आजची बॅच कशासाठी आलाय की बार्बरमध्ये म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये आलाय, बरोबर आहे की? आज त्यांनी तुम्हाला फोन करून किंवा बॅच अरेंज झाले आणि 0 जे असेल ते तुम्ही बॅच म्हणजे आज तुम्ही कशासाठी कॅपॅसिटी तुम्ही कशासाठी कॅपेबल आहे की आज तुम्ही पीएम विश्वकर्मा म्हणजे तुम्ही सँक्शन, बरोबर आहे? म्हणजे पीएम विश्वकर्माकडनं ज्या तुम्हाला फॅसिलिटी मिळणार आहे, ज्या डेच्या असतील किंवा फुल किटच्या असतील किंवा 1 लाखाचं लोन जसं म्हणता तुम्ही, ते 1 लाखाचं लोन मंदारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 18 महिन्यात ते पेड करायचं 5%, बरोबर? त्याच्यानंतर जर सेकंड 15 दिवसात तुम्ही ट्रेनिंग सक्सेस केला तर त्याच्यानंतर तुम्हाला 2 लाखाचं लोन मिळेल, ते 36 महिने 3 वर्षासाठी ते करतायत. मॅडम तुझा तो प्रश्न होता, बरोबर? त्याच्यामध्ये तुम्ही हे वाचल्यानंतर बघा, सेवा उद्योगामध्ये दुसराच शब्द लिहिलेला आहे, वाचला काय तुम्ही? त्याच्यामध्ये दुसरा लिहिलेला आहे बघा, पहिले धोलाई आणि दुसरं कुठलाही टेस्ट करताय, करू नाही का? ते वाचा. त्याच्यामध्ये जर तुम्हाला 1 लाख रुपये किंवा हे जे घेतलंय आता 15,000 टूर, त्याच्यानंतर तुम्हाला जास्त पैसे लागणार असेल, जसं सांगितले की तुम्हाला इंटिरियर करायचं आहे, त्याच्यामध्ये नवीन काहीतरी चांगल्या मॉडर्नाइज मशीन्स यायचं आहेत, तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये अजून काहीतरी वाढवायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही 20 लाखापर्यंत लोन घेऊ शकता, बरोबर आहे की? ही पुढची स्टेज आहे. आणि ते लोनला अप्लाय कसं करायचं, काय करायचं, ते कागदपत्र सगळे लिस्ट दिली आहे ऑनलाईन, तुम्हाला त्याची वेबसाईटचा ॲड्रेस पण दिलेला आहे, किंवा कोड दिलेला आहे. जर तुम्हाला जमलं नाही तर कुठले सर असतात आणि आमच्यासारखी लोक असतात किंवा सीएससी सेंटरमध्ये फॉर्म भरले जातात. फॉर्म भरल्यानंतर त्याचं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं, काय करणं, बँकेत त्याची काय प्रोसेस होती, त्याच्यावर सविस्तर आम्ही तुम्हाला सांगायला. म्हणजे सारांश कसा आहे, कुणी घाबरू नका, प्रत्येकाला उद्योजक बनवलं जाणार. बस त्याच्यामध्ये तुमची तयारी ठेवा की हे तुमची प्रायमरी स्टेज आहे की पीएम विश्वकर्मामधून तुम्ही त्या स्किलमधून तुम्हाला शिकायला आलाय. तुम्हाला थोडक्यात एवढं जर नॉलेज मिळेल, त्यात पुढे अपग्रेड करत जा. परत तुम्हाला जसं तुम्हाला पैशाची गरज लागेल तसं गव्हर्नमेंट तुम्हाला कुठल्या ना ह्या ना त्या स्कीममध्ये तुम्हाला लोन मिळेल. त्याच्यामध्ये जसं सरांनी पूर्ण सांगितलंय, सीएमईजीपी आहे, पीएमईजीपी आहे, परत बीज भांडवल योजना आहे, परत खादीच्या पण अजून कुठल्या भरपूर योजना आहेत, तुम्ही त्या माध्यमातून जाऊ शकता. पण स्टेप बाय स्टेप आता जे आहे तुम्हाला जेवढं समजतंय, तुम्ही त्याच्यासाठी आला, त्यात अजून काय मॉडर्नाइज नवीन काय करायचं, एक्सपान्शन करायचं, त्यासाठी तुम्हाला मिळू शकतो. आणि तुम्ही ह्याची सविस्तर माहिती हे गो थ्रू तुम्ही अभ्यास करायचा, हे करा, त्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल. कन्फ्यूज होऊ नका, हे सगळं तुम्हाला मिळेल. आणि हे जो राहिला प्रश्न सबसिडी, जसं सरांनी सांगितलंय, तुमचं ओन कॉन्ट्रिब्युशन, गव्हर्नमेंटची सबसिडी आणि बँकेचं लोन, ह्याच्यातून तुम्हाला ते लोन मिळालं जातं. फक्त रेग्युलर भरणं, ते बँकेशी व्यवस्थित संबंधित हप्ते व्यवस्थित ठेवणं, त्यांच्याशी काही जर तुमचं मागोपुढं झालं असेल त्यांना सांगणं, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. आणि तुमचा एक प्रश्न होता जीएसटीला, घाबरू नका. तुम्ही आता तुमच्या हातात सगळ्यांचे मोबाईल आहे का नाही? तुम्ही मोबाईल दुकानामधून विकत घेतले, तुम्ही जीएसटी